मध्ये सहभाग घेतला एका कंपनी बरोबर। त्यामुळे पहिला जीआर हा सुमित आणि त्या मित्र कंपनीचा होता। पण मग बीव्हीजी नावाची जी कंपनी त्यांना कुठेतरी वाईट वाटलं, त्यांनी विविध मंत्र्यांना भेटी घेतल्या आणि त्याच्यानंतर मग तो दुसरा करार झाला ज्याच्यामध्ये बीव्हीजीला सुद्धा घेतलं गेलं। म्हणजे ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन झाले। आता ह्याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर ह्याच्या खोलामध्ये गेल्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट आपण केलं। फॉरेन्सिक ऑडिट कशाचं केलं? सरकारच्या टेंडरचं केलं। कशावर केलं? त्यांच्या वेबसाईटवर केलं। त्याच्यावर जर आपण गेलो तर टेंडर डॉक्युमेंट जे झालं होतं त्याचं खोलात फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर त्याचा आम्ही पुरावा पण आहेत, आम्ही हे नोटरी सुद्धा करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये जर बघितलं सुमित या कंपनीने टेंडर डॉक्युमेंट तयार केलं, म्हणजे पेपर सेट केला सुमितली, परीक्षा देणार कोण होतं तर सुमित, आणि पास कोणाला केलं गेलं तर सुमितला, आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किती झाला ओव्हर अ पिरियड ऑफ 10 वर्ष 6,500 कोटी। आणि ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर इथं आम्ही मांडत आहोत। दावोसचा फोटो इथं आहे। त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे। 6,500 कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरकारी दिलेले जे नियम आहेत सीव्हीसीचे ते गाईडलाईन्स कुठेही पाळले गेले नाहीत। आता ह्याच्यात आमचा असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच। एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी, त्यांचं पद सोडावं, पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालेलं आहे ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली। मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी गेली, त्यानंतर आम्हाला हे कळालेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या डीसीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते। त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का? मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळालेलं आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये जे 6,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे